गरिबीचे दिवस संपले. उद्याचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी. नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा मानवी जीवनावर ग्रह नक्षत्रांची शुभकृपा ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद बरसतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेळ लागत नाही किंवा प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासूनच असाच काहीसा सकारात्मक अनुभव येण्याचे संकेत आहेत. उद्याच्या सोमवारपासून या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार असून ग्रह नक्षत्र यांच्यासाठी अनुकूल ठरणार आहेत. वर्तमान स्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट काळ चालू असू द्या, कितीही वाईट परिस्थिती चालू असू द्या, पण जेव्हा ग्रह नक्षत्रांची स्थिती बदलते आणि जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा व्यक्तीच्या भाग्योदयाला वेळ लागत नाही. महादेवांच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील दारिद्र्य समाप्त होणार आहे. आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. अनेक दिवसांच्या कष्टाला प्राप्त होणार आहे. आता आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. महादेव आपल्यावर विशेष उपाय होणार आहेत. मित्रांनो, जेव्हा भोलेनाथांची कृपा व्यक्तीच्या जीवनावर बसते तेव्हा जीवनातील नकारात्मक परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. भोलेनाथ प्रसन्न होतात तेव्हा व्यक्तीच्या भाग्योदयाला वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ अनुभव आपल्यालाही येणार आहे. या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला वेग येणार आहे. मित्रांनो, उद्या अश्विन कृष्ण पक्ष अश्लेषा नक्षत्र दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. त्यामुळे सोमवारचे व्रत करून भगवान भोलेनाथांची विधिविधानपूर्वक पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. महादेव अतिशय पुढे दैवत मानले जातात. एक बेलपत्र श्रद्धापूर्ण अंतकरणाने एक बेलपत्र तरी वाहिले किंवा कामावर पाणी देणे आपण अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करतात. फक्त आपली श्रद्धा मात्र अंतकरणापासून असली पाहिजे. आपली आगाध श्रद्धा असली पाहिजे, आपली भक्ती आगाध असली पाहिजे, तर महादेव प्रसन्न होण्यासाठी वेळ लागत नाही. पुण्याला अतिशय भोळे दैवत आहे. ते अतिशय भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. जे भक्त नेहमी महादेवाचे नामस्मरण करतात आणि सोमवारचे व्रत करतात असे लोक इच्छा भोलेनाथ अतिशय लवकर पूर्ण करत असतात. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा अनुभव या राशीच्या जातकांना येणार आहे. महादेवांची विशेष कृपा यांच्यावर बसणार आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 6 नोव्हेंबर म्हणजेच सोमवारच्या दिवशी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार असून तो वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणती आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. मेष राशीच्या जातकांवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा असून ग्रह नक्षत्रांची कृपा शुभ कृपा देखील आपल्यावर दिसून येईल. बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे बुद्धिमत्तेला सकारात्मक चालना प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःच्या निर्णय क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये विदेशी जाण्याचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येईल. ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मनाजोगे यश प्राप्त होणार आहे. अनेक दिवसांपासून सरकारी दरबारी आलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. भावबंदकीमध्ये चालू असणारे विवाद समाप्त होतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला मिळू शकते आणि त्या आधाराने आपण जीवनामध्ये मोठी प्रगती साध्य करणार आहात. आर्थिक क्षमता मजबूत बनल्याने मन समाधानी असेल. पती पत्नीमध्ये प्रेम, आपुलकी आणि गोडवा निर्माण होणार आहे. मिथुन राशीच्या जातकांवर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा बसणार असून उद्याच्या सोमवारपासून भाग्योदयाला सुरुवात होणार आहे. एका नव्या दिशेने कलाटणी घेणार आहे. नशीब एका नव्या मार्गाने कलाटणी घेणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुंदर सुधारणा दिसून येईल. आपल्या व्यक्तिमत्वाने लोक आपल्याकडे आकर्षित होतील. अडलेली कामे पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. सिंह राशीच्या जातकांच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बसणार असून आपल्या जीवनातील वाईट परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये स्थापन केलेल्या कामाची कौतुक केल्या. राजकीय क्षेत्रामध्ये देखील चांगला लाभ आपल्याला प्राप्त होईल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.
त्याबरोबरच नोकरीविषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ शुभ ठरणार आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. भाग्याची साथ आणि जोडीला बुधाचा आशीर्वाद, महादेवाचा आशीर्वाद असल्यामुळे प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. तुळ राशीच्या जातकांवर महादेवाची विशेष किंवा कृपा बरसणार असून उद्याच्या सोमवारपासून आपल्या नशिबाला नवी कलाटणी मिळणार आहे. अनेक दिवसांच्या आपल्या पूर्ण राहिलेले काम आता पूर्ण होणार आहे. घरामध्ये चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. आपल्या मनावर आलेले दडपण, मानसिक दडपणसुद्धा दूर होणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये एखाद्या नवीन व्यवसायात जर आपल्याला उभा करायचा असेल तर आपण उभारू शकता. त्यासाठी आपल्याला ग्रह नक्षत्र अनुकूल आहेत. प्रेम जीवनाविषयी शुभ घडामोडी घडून येतील. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ आपला भाग्योदय घडवून आणणारा काळ आहे. या काळामध्ये आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. नशिबाची साथ असल्यामुळे आपल्याला या काळामध्ये प्रयत्नांची गती वाढवणे आवश्यक आहे. जेवढे सुंदर प्रयत्न कराल, जेवढे चांगले प्रयत्न कराल, तेवढे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. आता इथून पुढे भाग्य आपल्यासोबत आहे, त्यामुळे मेहनत करण्याची आवश्यकता आहे. महादेवाची भक्ती, आराधना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांचे दर्शन घेऊन 5 बेलपत्र अर्पण करणे आपल्यासाठी शुभ प्रभात ठरू शकते. असे केल्याने अनेक दिवसांच्या मनोकामना पूर्ण होतील. असे केल्याने महादेव प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व समस्या दूर करतील. धनुराशीच्या जातकांच्या जीवनावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपादृष्टी बसणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत जीवनामध्ये चालू असणारा वाईट काळ आता बदलणार आहे. भाग्यश्री साथ असेल. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये मनासारखे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे. आपली आर्थिक उन्नती घडून येणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी देखील काळ शुभ असून पगारवाढ या काळामध्ये होऊ शकते. आपल्या कमाईच्या मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे आवश्यक आहे. परिवार सहकारी आपली चांगली मदत करतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.